नमस्कार मंडळी, मी विदिशा मस्कर. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात. मित्रांनो, शिवाजी पार्क असं म्हणलं की त्याचा पत्ता आपल्याला विचारावा नाही लागत. अहो, मुंबईतला काय, देशभरातल्या सगळ्या लोकांना शिवाजी पार्क ही जागा माहितीच आहे. असणारच ना. आपल्या आवडत्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा इकडे होतात, तेव्हा शिवाजी पार्क एकदम तुडुंब भरलेलं असतं. नाही नाही, पण शिवाजी पार्क फक्त यासाठी फेमस नाहीये बरं का. वर्षभर जेवढे सण होतात तेवढे सगळे सण इकडे उत्साहाने साजरे केले जातात. म्हणजे दिवाळी म्हणू नका, गुढीपाडवा म्हणू नका, नवीन वर्षाचं स्वागत म्हणू नका, सगळे सण इकडे धूम धडाक्यात साजरे केले जातात. पण गणेशोत्सव म्हणलं की जशी रेलचेल आपल्या लालबाग परळमध्ये असते, तसाच उत्साह शिवाजी पार्कमध्ये सुद्धा असतो. अहो, म्हणूनच तर आज आपण इथे आलोय, शिवाजी पार्क हाऊस गणेशोत्सव मंडळ. चला तर बघूया कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे ते. चला. ससा आणि कासव. लांडगा आला रे आला. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. तुम्हाला तर वाटत असेल ना, काय बडबडते ही. नाही म्हणजे लहानपणी आपण ज्या गोष्टी शिकलोय त्या आत्ता आठवायचं कारण काय. तर त्या आत्ता आठवायचं कारण म्हणजे शिवाजी पार्क हाऊस गणेशोत्सव मंडळ. येस, बरोबर ऐकलत तुम्ही. मी आज इथे आलेली आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता, एक आगळी वेगळी कन्सेप्ट यांनी इथे तयार केलेली आहे देखाव्यासाठी. म्हणजे बाकीचे सगळे देखावे पर्यावरणाची माहिती देणारे असतात किंवा एखादा चांगला संदेश देणारे असतात, पण लहान मुलांचा आपण विचार करतो का हो. नाही म्हणजे मोठ्यांसाठी आपला गणेशोत्सव साजरा होतो, पण लहान मुलांसाठी त्यांच्या बाप्पाचा पण सण असतोच ना. मग त्यांना थोडं जवळचं नको वाटायला. असं असेल तर तुम्ही शिवाजी पार्कच्या इथे या. तुमच्या लहान मुलांचे सगळे हट्ट, सगळी स्वप्न इथे पूर्ण होतील, कारण त्यांना कळत असलेल्या गोष्टी त्यांना इथे बघायला मिळतील. लहानपणापासून आपण खूप गोष्टी वाचत आलो, खूप गोष्टींमधून आपण खूप काही काही शिकत आलो, तर त्याचाच देखावा आज इथे उभारण्यात आलेला आहे. आणि मला पण थोडंसं नॉस्टॅल्जिक फील होतं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून एवढ्या मनात बिंबवलेल्या आहेत ना. तर खूप कौतुक आहे या मंडळाचं की अशी आगळी वेगळी कन्सेप्ट त्यांना सुचली. पण मी काय म्हणते, ही कन्सेप्ट कोणाला सुचली किंवा इथल्या मुलांना या देखाव्याला घेऊन काय वाटतंय हे आपण त्यांच्याशीच जाऊन बोलूयात का. चालेल. चला तर मग कार्यकर्त्यांना आणि तिकडच्या मुलांना भेटूया. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, अरे बोल. मित्रांनो, आज मी आलेली आहे मराठमोळं वातावरण असलेल्या, मराठी संस्कृती जपणाऱ्या, मराठी बाणा जपणाऱ्या शिवाजी पार्क येथे. आणि इथे आम्ही बघितलंय छान छान देखावे उभारलेले आहेत. आपण लहानपणी ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, ज्या गोष्टी वाचल्या होत्या, त्याचे देखावे इथे उभं केलेले आहेत. मग म्हटलं की जर गोष्टींचाच विषय चालू होतोय तर मग आपण लहान मुलांना घेऊनच सुरुवात करूया ना आपल्या कार्यक्रमाची. काय वाटतं, बरोबर ना. आम्हाला तर सगळ्यांना बाबा मोठ्या लोकांना लक्षात आहेत गोष्टी. ते सगळं आम्हाला जे काही शिकवलं होतं धडे, त्याच्यातनं जी शिकवण मिळाली होती तीसुद्धा आम्हाला लक्षात आहे. आता आम्ही तुमची परीक्षा घेणार आहोत की तुम्हाला किती गोष्टी माहिती आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही काय शिकलात. कोण सांगणार इकडे. देखावे बघितलेत ना तुम्ही. कोण सांगणार गोष्ट. कुठली गोष्ट आहे इथे. ससा आणि कासव. ससा आणि कासव तिकडे उभा केलेला आहे ना, ससा आणि कासव. हो हां, मग माहिती आहे तुला ती गोष्ट. हो. चल पटकन थोडक्यात सांग. एक ससा असतो आणि एक कासव असतो. एक दिवशी त्या दोघांची शर्यत लागते. ससा खूप पुढे असतो आणि कासव हळूहळू चालत असतो. ससा पाठी बघतो तर तेव्हा त्याला दिसत नाही कासव. तर तो एका झाडाखाली विश्रांती घेतो, त्याला झोप लागते. कासव शेवटपर्यंत जातो आणि तेव्हा ससाला जाग येते. मग ससा पळत पळत जातो, मग तेव्हा त्याला दिसतं की कासव जिंकलेला आहे. याच्यातनं काय शिकवण मिळाली आपल्याला. कधी पण आळशीपणा करायचा नसतो. आणि अजून आपल्याला एखादा माणूस वाटत असेल की हा नाही जिंकणार, ह्याच्यामध्ये काय मीच जिंकणार, ओव्हर कॉन्फिडन्स, तो कधीही ठेवायचा नाही. कॉन्फिडन्स इज गुड, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. त्यामुळे नेहमी काय करायचं, कष्ट करायचे. हो ना. हो, काय करायचे, कष्ट करायचे आणि मग कष्टाचं फळ काय मिळतं, चांगलं. वाव, एकदम एकदम करेक्ट बोललेले आहेत हे सगळेजण. आता इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे फक्त सशाची आणि कासवाची गोष्ट नाही आहे, तर इकडे अशी कुठली गोष्ट आहे का की जी आत्ता नवीन नवीन आहे, म्हणजे खूप जुनी नाही आहे पण अशी मधल्या काळातली आहे. कोणी सांगू शकेल इथली गोष्ट. एक मला दिसते बाबा, एक काय, कुठली आहे. टोपीवाला. टोपीवाल्याची गोष्ट आहे. सांगशील तू, सांग.
एक टोपीवाला होता. तो बाजारात टोपी विकायला गेला आणि त्याला झोप लागली. तो एका झाडाखाली झोपला आणि मग काही झाडावर माकडं होते. त्यांनी त्या टोपीवाल्याच्या डब्यातनं टोपी घेतले, आपल्या डोक्यावर टाकले आणि झाडावर गेले. हा झाली. बरं बरं ठीक आहे. नाही, छान सांगितली तिने गोष्ट, पण ही गोष्ट कम्प्लीट कोण करेल? कोणालाच टोपीवाल्याची गोष्ट पूर्ण येत नाहीये. तुला अर्धवटच येते ना, तर बक्षीस पण अर्धच मिळणार आता. चालेल ना? ती सगळी माकडं टोप्यावर घेऊन जातात. मग टोपीवाल्याला जाग येते. मग टोपीवाला काय म्हणतो की अरे च्या, माझ्याकडे जेवढे टोप्या होत्या सगळी माकडं घेऊन गेली, आता मी काय करू? बरं बरं माकडं असतात खूप, टोपीवाला असतो एकटा. तो एकटा करणार काय? म्हणून तो काय करतो माहितीये का? आपली टोपी खालती फेकतो. माकडं त्याचं बघून त्यांची पण टोपी खालती फेकतात. तर याच्यातनं आपल्याला काय शिकवण मिळते की शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते. म्हणजे तो एकटा त्या सगळ्यांची भांडू शकला असता का? नाही. मग त्याने काय केलं? युक्ती केली आणि मग टोप्या परत मिळवल्या की नाही? हो. मग तू पण असंच करणार ना? पण तरी बक्षीस अर्धच मिळणार आहे तुला. तर मित्रांनो, अशा या लहान मुलांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणजे आपल्या मोठ्यांसाठी नेहमीच गणपती असतो किंवा गणेशोत्सव असतो, पण लहान मुलांसाठी त्यांचा बाप्पासुद्धा प्रत्येक वर्षी येत असतो. तर हा देखावा आणि इथला बाप्पा हा लहान मुलांशी जास्त रिलेटेड आहे असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इकडे आमच्यासोबत आलात, आमच्यासोबत गप्पा मारल्यात. तर मित्रांनो, शिवाजी पार्कमध्ये या छोट्या मुलांसोबत आपण खूप गप्पा मारल्या, त्यांच्याकडनं गोष्टी ऐकल्या, त्याच्यातनं काय शिकलो आपण हे सुद्धा ऐकून घेतलं. पण ना, मला अजून बरंच हितगुज करायचं आहे यांच्याशी, पण आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी मराठी प्रस्तुत बोल बोल. सो गाईज, सायकल प्युअर अगरबत्तीकडून या सगळ्यांना मिळत आहेत एक छोटेसे गिफ्ट्स. क्लॅप्स वाजवा सर स्वतःसाठी की यांच्यासाठी. काय प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना आपण. मग व्हेरी गुड. मी काय म्हणते, आता तुम्ही छान गोष्टी सांगितल्यात, काही शिकवण आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, तर या सगळ्याची आठवण म्हणून आपण एक छान सेल्फी काढूया. कोण काढणार सेल्फी? अच्छा तू काढतेस, काढ. ठीक. बोला गणपती बाप्पा. मंडळी, बाप्पा येताच सगळं वातावरण कसं मंगलमयी उत्साही होऊन जातं. त्याच्या मनमोहक रूपाकडे पाहत राहिलं की नकळत चेहऱ्यावर एक स्माईल येते, हो ना? पण आता याच सुंदर स्माईलची काळजी घेण्यासाठी आलं आहे नवीन कोलगेट स्ट्रॉंग टीथ. ही फक्त पेस्ट नाही आहे, तर हे आहे आपल्या दातांसाठीचं खास पोषण. कारण यामध्ये आहे युनिक कॅल्शियम बूस्ट आणि आर्जिनिन फॉर्म्युला, जे तुमच्या दातांचं हरवलेलं कॅल्शियम परत देऊन त्याला पोषण करायला मदत करतात. त्यामुळे तुमचे दात बनतात दुपटीने मजबूत. त्यामुळे कोलगेट स्माईल देऊन गणरायाच्या नामघोषात रंगून जायला तयार व्हा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कोलगेट सहप्रस्तुत बोल बाप्पा, को पावर्ड बाय कॅडबरी ओरिओ. स्पेशल पार्टनर सायकल प्युअर अगरबत्ती, वॉलिनी, सम्राट आटा आणि बेसन आणि पतंजली केशकांती. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा. नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत शिवाजी पार्क इथे आणि जसं की तुम्ही बघताय आता माझ्यासोबत महिला मंडळ आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्या तुम्हाला म्हणायला हरकत नाही ना, म्हणजे तुम्ही हातभार लावला असेल ना यासाठी. तर मला असं वाटतं की तुम्हाला महिला मंडळ प्लस महिला कार्यकर्ता असं म्हणायला हरकत नाही, कारण हे फक्त पुरुष करू शकतील की नाही ह्याच्यावर मला जरा डाऊट आहे. कारण आपल्याला नेहमी आईच गोष्टी शिकवत असते किंवा म्हणजे आई बाबा दोघंही शिकवतात, त्यामुळे हे प्रेझेंट करण्यासाठी पण महिलांचा हातभार असणार याची मला खात्री आहे. काय काय सांगाल तुम्ही? नक्कीच सगळ्या महिलांचा भरपूर हातभार आहे याला. हो ना? हो हो. आणि ही आयडिया कोणाची होती, काय तुम्ही सांगू शकाल? जेव्हा हे सुरू झालं होतं त्यावेळेला 2-3 आयडिया झाल्या होत्या. ओके. त्यातली ही आयडियाने जोर धरला. रिझन आजकालची मुलं आहेत ती टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांना मोबाईल, कार्टून, बरोबर, कम्प्युटर ह्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. तर आम्ही मुद्दाम ही थीम ठेवली कारण त्यांना रिडिंगची पण सवय नाही आहे. आत्ताच्या कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यामध्ये त्यांना एक्झाम्स कंटिन्यूज आणि हे असतं, त्याच्यामुळे ही थीम ठरवण्यात आली. आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही एक कॉम्पिटिशन घेऊ की येणाऱ्या मुलांना आम्ही एक फॉर्म देऊ ज्याच्यामध्ये ते लिहितील त्यांना कुठच्या गोष्टी माहिती आहेत किंवा ते त्यांच्या पेरेंट्सना विचारतील हे काय आहे ते काय आहे असं. सो
म्हणून ही थीम आम्ही फायनल केली की आत्ताच्या जनरेशनना जे नवीन लहान मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टी कळाव्यात ज्या आम्हाला आमच्या लहानपणी कळल्या. नाही मी तर म्हणेन बहुतेक माझ्या जनरेशनपर्यंत सुद्धा या गोष्टी होत्या. म्हणजे काही काही गोष्टी मला माहिती आहेत, बऱ्याचशा माहिती आहेत रादर. पण या जनरेशनचं जसं तुम्ही म्हणताय खरंच थोडं कठीण आहे. म्हणजे मगाशी पण आपण बघितलं त्यांना 2 ते 3 गोष्टी सांगता आल्या, पण या निमित्ताने का होईना ते घरी जाऊन आई बाबांना प्रश्न विचारतील की ही गोष्ट कुठली होती, ती गोष्ट कुठली होती. आणि या गोष्टींची गंमत अशी आहे ना, मला आठवते ह्यातली कुठलीच गोष्ट अशी विनाकारण नाही आहे. प्रत्येक गोष्टीतनं एक धडा घेण्यासारखा होता, एक शिकवण होती, ज्याच्यामुळे मला पण लहानपणी हे शिकवलं जायचं की स्वार्थीपणा कसा वाईट असतो हे या गोष्टीतनं कळतंय. मित्रांनो, झालं मंडळाबद्दल गप्पा झाल्या, इथल्या देखाव्याबद्दल ह्यांनी जे दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलही गप्पा झाल्या. पण आता महिला मंडळ इकडे आहे आणि मी झी मराठीबद्दल प्रश्न विचारणार नाही असं तर होऊच शकत नाही, कारण मला माहिती आहे की इकडनं जास्त उत्तरं येतात मला. सगळे बघता झी मराठी तुम्ही? हो बघतो ना. काय आहे झी मराठी तुमच्यासाठी नक्की काय आहे मला सांगा. म्हणजे थोडक्यात उत्तर द्या, पण घरात लागलेलं असतं सिरियल, सगळेजण एकत्र येऊन बसतात किंवा मे बी ऑफिसमधनं आल्यानंतर रात्री जेवण करायचं असेल ते करता करता आपण पटकन तुम्ही टी व्ही बघता. काय आहे झी मराठी तुमच्यासाठी? झी मराठी म्हणजे पहिली गोष्ट मराठी माणसांना अतिशय आवडतं चॅनल आहे. प्रत्येकाच्या आवडीच्या सिरियल असतात, काही हॉरर असतात, काही एन्जॉय करणारे असतात, काही रोमॅन्टिक असतात, काही इमोशनल असतात. वेगवेगळ्या टाईपच्या सगळ्या तऱ्हेच्या सिरियल असल्यामुळे मुलांना, मोठ्यांना, छोट्यांना सगळ्यांना आवडतं चॅनल आहे. वा वा वा. तुमची आवडती सिरियल कुठली? माझी एन्जॉय करायचं असेल तर चला हवं येऊ दे आवडते. हॉरर असेल तर रात्रीचा खेळ चाले आवडायची. इमोशनल असेल तर माझी तुझी रेशीम गाठ होती. अशा बऱ्याच सिरियल आहेत ज्याच्या सगळ्यांनी एन्जॉय केलं. अगदी लिटिल चॅम्प होती, सारे गम लिटिल चॅम्प. बऱ्याच सिरियल आहेत की आम्हाला त्यांनी खूप आनंद वाटतो बघायला. वा वा. यांना काहीतरी बोलायचं होतं. काय ना, आम्ही 36 गुणी जोडी ही सिरियल जी आहे, 36 गुणी जोडी सिरियल ती बघितली जाते घरामध्ये आमच्या. कारण सगळ्यांनाच ते काय कॅरेक्टर सगळे आहेत जे ते फार आवडतात. आता 11 वाजता गेल्यानंतर सुद्धा पण आम्ही रात्री 11 ते 11:30 हे पण बघितली जाते सिरियल. आणि सगळ्यांची आवडती आणि खूप हिट झालेली आम्ही सारे खवय्ये, ते तर बोलायलाच नको. खरंच. बरं, आम्ही सारे खवय्येवर ना माझ्याकडे एक किस्सा आहे. माझी आई, म्हणजे हे तिला कुठून सुचलं मला माहीत नाही. आता ही एखादी सिरियल किंवा एखादा कार्यक्रम झी मराठीवर लागतोय बरं का, तर आम्ही सारे खवय्ये सुरू झालं तर तिला हे माहिती नसायचं की ते सुद्धा झी5वर दिसतं, जे आपण परत बघू शकतो आणि ते बघून आपण लिहू. तिची घाई म्हणजे रेसिपी लिहून काढा, ते सगळं लिहून काढा. ती अजूनही तेच करते. मी तिला एवढ्या वेळा सांगितलं की अगं झी मराठी लाव, सॉरी झी5 लाव, त्याच्यावर तुला रिपीट बघता येईल आणि तुला ते लिहून घ्यायची गरज नाही प्रत्येक वेळेस. मग फायनली ह्यातले किती पदार्थ खाल्लेस? काही अजूनही त्या पुस्तकातच पडून आहेत, माझ्यापर्यंत पोचलेले नाही. पण आई बघ, ऐकतेस ना तू, जर बघत असशील तर बघ आता पाठव किंवा मुंबईला येऊन कर. बरं, तुम्ही काय सांगाल? तुम्ही मगाशी म्हणत होतात की चला हवा येऊ द्या तुमचा फेवरेट कार्यक्रम आहे. म्हणजे मी रिकाम्या वेळात मोबाईलवर पण तो कार्यक्रम बघते, रिपीट. आणि माझं जे मेंटल स्ट्रेस असतं ते त्याने ऑलमोस्ट नाही. बरं ठीक आहे. आता तुम्हाला ते एवढे एंटरटेन करतातच, तर मग कोण फेवरेट ते पण सांगून टाका. भाऊ कदम आणि त्यांचे लेडीज कॅरेक्टर्स. मला तर वाटतं की इथे सगळ्याच बायका रिलेट करू शकतात भाऊ कदम यांना. जेव्हा ते लेडीज कॅरेक्टरमध्ये येतात तेव्हा ईच अँड एव्हरी गोष्ट ते सगळे फॉलो करतात आणि त्याचं जास्त हसायला येतं आपल्या लोकांना. वा वा वा, नाईस. झी मराठीच्या कुठल्याही जुन्या 3 सिरियलची नावं तुम्ही मगाशी तर बहुतेक घेतलेलीच आहेत, पण तरी मी विचारते. कारे दुरावा, माझी तुझी रेशीम गाठ, आभाळ माया. वा वा वा. सो मला बऱ्याच पटापट उत्तरं बऱ्यापैकी मिळालेली आहेत. तर असं म्हणायला हरकत नाही की झी मराठीने, म्हणजे आता जुन्या मालिकांचे विषय निघालेच, तर झी मराठी आधीपासून जी परंपरा किंवा आधीपासून जो प्रेक्षक वर्ग घेऊन आत्ता इथपर्यंत येऊन पोचलेला आहे, ते प्रेम, तो आशीर्वाद असाच कायम आहे आत्ता इथे पण. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. म्हणजे आपण गणपतीच्या, मंडळाच्या, देखाव्याच्या आणि झी मराठीच्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच्या आहेत त्या सगळ्याबद्दल आपण गप्पा मारलेल्या आहेत. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम बरोबर दिलेली आहेत त्यांनी, आणि त्यामुळे सायकल प्युअर अगरबत्ती यांच्याकडनं ह्यांना मिळतं आहे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर.
मी काय म्हणते, असं छान आपण आता टाइम स्पेंड केला तर एक छान मेमरी म्हणून सेल्फी काढूया, है ना? या हां, मी काढते. चला, सेल्फी काढायला माझ्या घरातले सगळे मलाच देतात कारण माझेच हात लांब आहेत बऱ्यापैकी. गणपती बाप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? कल्पना. कल्पना ताई. आणि तुमचं? मंगल. मंगलताई. तर तुम्हाला दोघींनाही पतंजली केशकांती यांच्याकडून गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला दोघींनाही पतंजली केशकांती यांच्याकडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर घरी पाठवलं जाणार आहे. तुमच्या केसांची काळजी घ्या आणि तुमच्या केसांना म्हणावं शतायू शिवा. मंडळी, शिवाजी पार्क म्हणलं की लोक सर्रास इकडे फिरण्यासाठी येतात आणि इकडे राहणाऱ्या लोकांना एक्सरसाइज करण्यासाठी शिवाजी पार्कपेक्षा बेस्ट दुसरी कुठलीच जागा नाही. शिवाजी पार्क जेवढं गजबजलेलं आहे तेवढाच इकडे निवांतपणा सुद्धा आहे. पण इकडे प्रसन्नता निर्माण होते ती गणेशोत्सवाच्या काळात. संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालेलं असतं. मग चला, अशाच काही उत्साही लोकांशी आपण आता गप्पा मारणार आहोत. नमस्कार मंडळी. सम्राट आटा आणि बेसन यांच्याकडून तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्यांच्याकडून तुमच्या मंडळाला देण्यात येत आहे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर जे तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. सम्राट म्हणजे अप्रतिम चव आणि आरोग्याचा भरवसा. नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत शिवाजी पार्क येथे इथला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, इथला गणेशोत्सव बघण्यासाठी. तुम्ही शिवाजी पार्कमध्ये राहता तर तुमच्यासाठी नेमकं शिवाजी पार्क म्हणजे काय? शिवाजी पार्क म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजेच शिवाजी पार्क. आज शिवाजी पार्कमध्ये आपला जे मराठी माणसाचं वास्तव्य आहे अजून पण आहे. आणि ज्या प्रकारे आपण शिवाजी पार्कमध्ये मराठी लोकांचे सण साजरे करतो त्याच्यामध्ये आमचा पण एक गणेशोत्सव मंडळ येतं, ज्याला आता यावर्षी 50 वर्ष झालेली आहेत. शिवाजी पार्कमध्ये कोणत्या देवाचं मंदिर संगमरवरी आहे? उद्यान गणेश मंदिर. उद्यान गणेश मंदिर. एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे यांनी. ओके, आता दुसरा प्रश्न. शिवाजी पार्क दादरच्या कोणत्या भागात आहे, पूर्व की पश्चिम? पश्चिम भागात आहे. मी ह्याच्यासाठी मी ना शाबास किंवा हे पण नाही म्हणणार, हे मी पण सांगेन यार, हे किती सोपे प्रश्न आहेत. शिवाजी पार्कमधल्या लोकांसाठी अजून असे कठीण प्रश्न शोधले पाहिजेत ना, म्हणजे जसे एकदम असे कठीण असतील. पूर्व पश्चिम अजून लोकांना समजत नाही, अजून ते ईस्ट वेस्टच बोलतात. पूर्व पश्चिम हे शब्द अजून पण लोकांना माहीत नाही आहेत ॲक्च्युली. सिद्धिविनायक मंदिर नेमकं कुठे आणि कुठल्या भागात आहे? प्रभादेवी भागात आहे, जे आपल्या शिवसेना भवनपासून साधारणतः 1.25 किलोमीटरच्या अंतरावर. एकदम करेक्ट उत्तर आहे. बऱ्याच लोकांना असं, हा प्रश्न काय इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं दादरचं सिद्धिविनायक मंदिर असं म्हणतात, पण ॲक्च्युली मंदिर ते प्रभादेवी या एरियामध्ये सिच्युएटेड आहे. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. तुमच्या बाप्पाला जाणून घेण्यात आमची एक वेगळी मजा आहे. आणि झी मराठीचे प्रेक्षकही, तर त्यांनासुद्धा आज तुमच्या बाप्पाचं दर्शन मिळतं आहे आणि त्यांनासुद्धा तुम्ही केलेले देखावे बघायला मिळत आहेत. तर मला असं वाटतं की थँक्यू झी मराठी, आणि थँक्यू तुम्हालासुद्धा की ही कल्पना तुम्हाला सुचली आणि तुम्ही ती खरंच अंमलात आणली. नमस्कार मंडळी. सम्राट आटा आणि बेसन यांच्याकडून तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्यांच्याकडून तुमच्या मंडळाला देण्यात येत आहे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर जे तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. सम्राट म्हणजे अप्रतिम चव आणि आरोग्याचा भरवसा.